नवरात्रींच्या दिवसामध्ये नवरात्रीचे व्रत करतात त्या व्यक्तीने कोणते नियम पाळावे ते आज आपण पाहणार आहोत. हे नियम पाळले नाही तर व्रताचे फळ मिळणार नाही. 3 ऑक्टोबरला घटस्थापना आहे. जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत. नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात. शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वेदृती योग निषिद्ध मानले जातात. 1. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्यांनी व्रत केले आहे त्यांनी चप्पल घालू नये किंवा चामड्याचे कोणतेही वस्तू परिधान करू नये. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू वर्ज्य मानल्या जातात. 2. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बेडवर म्हणजे पलंगावर किंवा गादीवर झोपू नये. खाली जमिनीवर झोपावे. जमिनीवर तुम्ही चादर किंवा सतरंजी चटई अशा प्रकारे अंथरून त्यावर झोपू शकतात, परंतु बेडवर अथवा गादीवर झोपू नये. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने फक्त शेंगदाण्याचे तेल किंवा तुपामध्ये बनवलेले पदार्थ खावेत, कारण सूर्यफूल सोयाबीन यापासून बनलेले तेल उपवासासाठी चालत नाही. त्यामुळे शक्यतो शेंगदाणा तेलाचा आणि तुपाचा वापर करावा. 3. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर अशा वेळेस देवीची पूजा करू नये. मात्र तुम्ही 5व्या दिवशी पूजा करू शकता. जर तुम्ही पूर्णपणे ठीक असाल तर तुम्हाला कसलाच त्रास होत नसेल तर तुम्ही 5व्या दिवशी अवश्य पूजा करू शकता. तुम्ही हे 4 दिवस तुमच्या पतीकडून पूजा करून घेऊ शकता. फक्त पतीकडून पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे तुमचे पती माता देवीला सिंदूर लावणार नाहीत. या गोष्टीचे फक्त पालन करायचं आहे, कारण पुरुष व्यक्ती माता देवीला सिंदूर लावत नाही, तो महिलांनीच लावायचा असतो. बाकी दीपक वगैरे ते लावू शकतात, घटाला पाणी घालू शकतात. ही सर्व कामे पती करू शकतात. 4. महिलांनी अमावस्येच्या दिवशी केस धुवू नयेत. मात्र जर तुम्ही मासिक पाळीतून तुमचा 5वा दिवस येत असेल तर तुम्ही केस धुवू शकता, नाहीतर अमावस्येच्याच दिवशी केस धुणे वर्ज्य मानले जाते. 5. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही घरामध्ये तळलेले पंचपक्वान्न, गोडाचे पदार्थ, खीर, पुरी, हलवा असे पदार्थ या 9 दिवसांमध्ये बनवू नयेत. असे पदार्थ बनवल्याने मातेला आशा लागते असं म्हटलं जातं. त्यामुळे घरामध्ये शुद्ध सात्विक साधा आहार बनवावा. जास्त चमचमीत पदार्थ किंवा माता राणीच्या आवडीचे पदार्थ, खीर, पुरी असे पदार्थ नवरात्रीमध्ये बनवू नये. ते पदार्थ तुम्ही नवमीच्या दिवशी बनवू शकता किंवा दशमीच्या दिवशी बनवू शकता. खरं तर दशमीच्या दिवशी आपल्या सर्वांकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातोच. 6. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की एकच रूम आहे आणि त्याच्यामध्येच बेड पण आहे आणि घट पण बसवला आहे, मग झोपण्यासाठी पुरेशी जागा नसते. परंतु अशावेळी बेडवर किंवा पलंगावर व्रत करणाऱ्या व्यक्तीने झोपू नये. तुम्ही लहान मुलांना किंवा मुलींना त्या बेडवर झोपवू शकता, परंतु जर तुम्ही व्रत पकडले असेल तर तुम्ही जमिनीवर झोपायचे आहे. मातेपेक्षा उंच स्थान तुम्ही घेऊ नये. त्यामुळे जमिनीवर बसावे, जमिनीवरच झोपावे. झोपताना मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे की आपले पाय देवाकडे म्हणजे घटाकडे होणार नाहीत. आपले डोके तिकडे होईल अशा तऱ्हेने तुम्हाला झोपायचे आहे, किंवा घरातील कोणत्या सदस्याचे पाय घटाकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे देवी दोष लागण्याची शक्यता असते. घटाकडे पाय करून झोपणे खूप अयोग्य मानलं गेलं आहे. 7. काही महिलांना अखंड 9 दिवस उपवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी त्या महिला फक्त 2 दिवस उपवास करत असतात. मग त्यांनी कन्यापूजन करावे का, हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो. तर तुम्ही अवश्य कन्यापूजन करू शकता. तुम्ही नवरात्रीच्या 5व्या माळेला, 7व्या माळेला किंवा मग 9व्या माळेला देखील कन्यापूजन करू शकता. ज्यांनी व्रत केलेले आहे त्यांनी कन्यापूजन अवश्य केले पाहिजे, नाहीतर व्रत अपूर्ण राहिले जाते. कन्यापूजन केल्याने माता देवीचीही कृपा होते. कन्यांमध्ये माता देवीचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे कन्यापूजन अवश्य करावं आणि ज्या महिला उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा कन्यापूजन केलेलं अतिशय शुभ मानलं जातं. 8.
बऱ्याच जणांना महिलांना प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये शिलाई, केस कापणे किंवा मग इतर कोणती कामे करावीत का? तर तुम्ही असे कामे करू शकता. कारण काही महिलांचा तर शिलाई काम करण्याचा व्यवसाय असू शकतो, केस कापण्याचा व्यवसाय असू शकतो, ब्युटी पार्लर असू शकतो. अशा वेळी तेच तुमचा उदरनिर्वाह करण्याचा साधन असतं. त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही अशी कामं आवश्यक करू शकता. बऱ्याच ठिकाणी असे नियम पाळले जातात की केस कापू नयेत, कपडे शिवू नयेत. परंतु ज्या लोकांचा हा असा व्यवसायच आहे ते लोक करू शकतात, कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरच अवलंबून असते. म्हणून आपल्या भावना भगवंतापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण खूप साऱ्या नियमांचे जर पालन करत बसलं तर पूजा पाठ पर्वत चढण्यासारखे अगदी अवघड बनून जातील. कारण पाळायचे म्हटले तर तसे खूप नियम होऊन जातात आणि मग त्या नियम पाळता पाळता आपले मन कुठेतरी त्या पूजेमध्ये लागत नाही. ज्यांच्याकडे खरंच केस कापू नयेत किंवा शिलाई करू नये असा जर नियम असेल तर ते त्यांचे नियमांचे पालन आवश्यक करू शकतात. कारण ते नियम चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही, परंतु ज्यांना ते करावेच लागते, अशी कार्य केल्याशिवाय ज्यांना मार्गच नसतो, त्यांना आई भगवती समजून घेत असते. 8. नवरात्रीच्या काळात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचू शकता, देवीच्या कथांचं वर्णन करू शकता. त्यामुळे व्रत पूर्ण झाल्याचे पुण्य मिळतं. देवीला दिवा लावताना तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे आई भगवती प्रसन्न होते. 9. महिलांना असा प्रश्न पडतो की त्या दिवशी गुरुवार पण आहे, मग गुरुवारचं व्रत असू शकते, पण नेहमीचे जर तुमचे गुरुवार असतील तर उलट तुमच्या 2 उपवास घडले जाईल, 2 व्रत केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार करत असाल तर मात्र हा गुरुवार त्या 11 गुरुवारमध्ये पकडू नये. नवरात्री झाल्यानंतर तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करू शकता. नवरात्रीमध्ये देवीसाठी उपवास असल्यामुळे हा गुरुवार त्याच्यातून वगळावा व नवरात्र झाल्यानंतर तुम्ही स्वामींचे किंवा साईबाबांचे 11 गुरुवारचे व्रत पूर्ण करू शकता. 10. ज्यांनी व्रत पकडले नाही त्यांनी कांदा लसूण पाळावे का? हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो. तर कांदा लसूण नाही पाळले तरी चालेल. तुम्ही फक्त दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन जर करत असाल तर कांदा लसूण दुर्गा शक्ती सप्तशतीचा ग्रंथ वाचून पूर्ण होईपर्यंत कांदा लसूण वर्ज केला पाहिजे. बाकी इतर दिवसांमध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता. कारण काही घरांमध्ये कांदा लसूण वापरल्याशिवाय भाज्याच बनत नाही. उगीच वादविवादाचं कारण म्हणून जातं. त्यामुळे अशा गोष्टी न करणे बरे. कारण वादविवाद करून व्रत पूर्ण होऊ शकते का? नाही. जर सर्व घरातील वातावरण अगदी आनंदमय आणि शांतीपूर्ण असावे यासाठी तुम्ही कांदा लसूण नाही पाळले तरीही चालेल. 11. नंतर बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला असतो की आपण आई भगवतीसाठी फुलं घेऊन ठेवतो आणि नंतर ते फुलं वाहून झाल्यानंतर उरलेली फुलं आपण फ्रीजमध्ये ठेवतो. मग तीच फुलं आपण दुसऱ्या दिवशी वाहिले तर चालतात का? तर हो, चालतात. कारण ज्या महिला शहरांमध्ये राहतात त्यांना दर दिवशी प्रत्येक वेळी ताजी फुले मिळणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यांनी फुलं फ्रीजमध्ये ठेवली आणि नंतर तीच फुलं वापरली तरीही चालतं. फक्त त्या फुलांना कोणाचा आहे अशुद्ध हात लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या फुलांमध्ये सात्विकता आणि शुद्धता टिकून राहिली पाहिजे. 12. महत्त्वाचे काम म्हणजे नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही भांडी घासण्याची घासणे देखील बदलावी. कारण त्या घासणीमध्ये देखील खरकट काही कण, अन्नपदार्थांचे कण अडकलेले असतात. त्यामुळे ज्यांनी व्रत पकडले आहेत त्यांनी घासणे जरूर बदलावी. तसेच त्यांनी व्रत पकडले आहे त्यांनी ब्रशसुद्धा जरूर बदलावा किंवा मग या 9 दिवसांमध्ये तुम्ही बोटाने देखील दात घासू शकतात. तसेच शुद्ध आयुर्वेदिक पेस्टचा वापर करावा. कारण आपण नवरात्रीचे व्रत पकडत असतो, त्यामुळे शुद्धता आणि पवित्रता जपणं फार गरजेचं असतं. ह्या खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. 13.
नवरात्रीच्या उपवासामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये न ठेवता ती साबुदाणा किंवा बगर यामध्ये ठेवावी. 14. नवरात्रीमध्ये ज्या महिलांनी व्रत पकडले आहे त्यांनी 9 दिवसांमध्ये स्वतःसाठी पिण्याचे पाणी देखील वेगळे ठेवावे. इतर आणि त्यांच्यातील पाणी घेऊ नये. हा नियम पाळणे देखील खूप गरजेचे आहे, कारण ज्यांनी व्रत पकडले नाही ते कोणतीही भांडी घेऊन कसेही त्या पाण्यामध्ये बुडवली जातात. त्यामुळे ते पाणी व्रतामध्ये पिण्यायोग्य राहत नाही. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दी जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका, ज्यामुळे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. व्हिडिओ नक्की शेअर करा. देवी मातेची तुमच्यावर कृपा होईल. धन्यवाद.